कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा बाबा, आपलं 50% ऍडव्हान्स बुकिंग झालेलं आहे प्रोजेक्टसाठी। म्हणजे लोक कॉल इन्क्वायरीज करतायत, साइट व्हिजिट सुद्धा करतायत। कमाल, व्हेरी गुड तेजस, मला तुझा खूप अभिमान वाटतो। इतक्या कमी वेळात तू खूप काही अचीव्ह केलंस, खरंच खूप बरं वाटलं। अशीच प्रगती करत राहा, यशस्वी हो। थँक्यू बाबा। अभिनंदन। मी काय केलं? मला माहिती आहे मेहनत तेजसने केली आहे, पण असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, म्हणून तुझी पाठ थोपटली। तेजस, मला काय वाटतं माहिती, हे प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या आधीच बुकिंग फुल होईल। म्हणजे मलाही तसंच वाटतंय, पण बघूया आता पुढे कसं काय होतंय ते। तेजस, एकच सांगतो, कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी अद्वैतचा सल्ला घ्यायचा। काय अद्वैत आपल्यापेक्षा चांगले निर्णय घेतो। अरे, ज्याचा आपण विचार पण केलेला नसतो ना, तो निर्णय तो घेतो। हुशार आहे तो। आई, आई, आई कुठे आहेस तू? रडायला काय झालं? काय झालं आधी? काय झालंय? सीमा, का रडतेस तू? काय झालं? त्रास होत होता। काय झालं? हा, आई, ईशाला बघ ना, मगाशी काय होत होतं? ईशाला त्रास होत होता। काय झालं बाळा? हा, काय झालं? बरं वाटत नाहीये तुला? मला ना इकडे दुखत होतं आणि स्वप्न पडलं, ढीच पडला। दादा, दादा, तू काय काय झालंय काय ते सांगशील आधी? ही न्यूज बघ, सफेद पूल पडला। मी निघालो होतो यांना शाळेत सोडायला, अचानक हिला त्रास होऊ लागला म्हणून थांबलो। मी विचारलं काय त्रास होत होतं, म्हणाली डोकं दुखतं। मी डॉक्टरांकडे घेऊन निघालो होतो, पण तयार नव्हते डॉक्टरांकडे यायला, म्हणून म्हणालो की त्या ब्रिज खालच्या बागेत बसून आपण आईस्क्रीम खाऊया। पण मी जसं ब्रिजचं नाव काढलं तशी एकदम घाबरली, नको म्हणायला लागली। आणि तितक्यात मी आजूबाजूला पाहिलं तर खूप लोक धावत चालले होते त्या ब्रिजकडे। ब्रिज पडला होता ऑलरेडी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।